तुम्ही जर तुमच्या घरच्यांना ह्या पद्धतीने एकदा नक्की चिकन करून घाला. सुक्कं चिकन स्वच्छ धुवून हळद मीठ लावून थोडा वेळ झाकून ठेवलं होतं. पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की जे मॅरिनेट केलेलं चिकन ते घालायचं. 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. आता चिकन शिजण्यासाठी आपण ताटामध्ये थोडंसं पाणी घालायचं. चिकन शिजते तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी वाटण तयार करून घेऊया. अर्धी सुकी वाटी खोबरं घेतले, खिसून तव्यावरती चांगलं परतून घ्यायचं. थोडेसे जिरे, थोडेसे पांढरं तीळ, खसखस हे पण चांगलं भाजून घेऊया. आता आपण जे भाजून झालेलं वाटण थंड झालं की मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं. 2 मोठ्या आकाराचे कांदे, थोडंसं लसूण 20 ते 25 पाकळ्या घातल्यात. कांदा चांगला भाजला की एक मोठ्या आकाराचा टोमॅटो टाकायचं. आता टोमॅटो कांदा भाजण्यासाठी 1 चमचा मीठ, म्हणजे आपला कांदा टोमॅटो पटदिशी भाजतं. आता हे भाजलेलं वाटण मिक्सरमधून थंड झाल्यानंतर याची एक प्युरी काढून घेऊया. चिकनला बघा आपलं असं पाणी सुटले, म्हणजे आता चिकन आपलं हळूहळू शिजायला लागले. इथं वाटण पण तयार करून झालं आणि चिकन पण आपलं चांगलं मोकळं झालं, शिजले मस्तपैकी. ह्याच्यात कोणताच बाहेरचा मसाला वापरायचा नाही. आपलं घरचं लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कांदा टोमॅटो लसूण याची पेस्ट, जिरा खोबरं तीळ खसखस याचं थोडंसं वाटण घालायचं 2 चमचं. आता चांगलं मिक्स करून 5 मिनटं वाफ काढायची. आपण याच्यामध्ये कोणतेच बाहेरचे मसाले वापरायचे नाहीत. परत आपण पाणी ठेवून 10 मिनटाला झाकून ठेवूया. 10 मिनटानंतर बघा ताट उघडल्यानंतर कसं आपलं चिकन एकदम मस्त शिजले. वरून अशी भरपूर कोथिंबीर घालायची. तुम्ही तुमच्या घरच्यांना नक्की एकदा करून खाऊ घाला. सगळे बोटं चाकत बसतील एवढी सोपी पद्धत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.